धाराशिवमधली ही माझी लास्ट क्लिप असेल. तर महेशला ऊस दिला खायला. माझ्या लक्षात आलं एकदम की आपल्याकडं काहीतरी खायला आहे की ते आपण त्याला देऊ शकतो. मग त्याला दिलं ऊस, खा मस्तपैकी, पडशीला खाली बस. त्याची मम्मी म्हणती स्वेटर घाल, पण तो स्वेटरच घाला ना. पोरगा आगाव दिसतोय जरा. बसून खा हाऊस. असं जीव लावलं की माणसं जवळ येत असतात. मी ज्या दादाकडं आलोय ना आता, तो दादा येतोय. मला ते सांगितलंय ना गाव, त्या गावात मी थांबलोय. तर तो बोललाय दादा की 15-20 मिनिटात मी तुमच्यापर्यंत पोहोचेल, थांबा इथंच. बस स्टॉप आहे छोटंसं, तिथं थांबलोय मी. फोन आलता मला घरून, लगेचच केलंय सुरू पोराला रडवणं, त्रिशाकडं फोन देणं, त्रिशाचं रडणं, पप्पा कधी येतोय विचारणं, या गोष्टी सुरू झाल्या. मी काही येत नाही. रोहन, आर्यन, त्रिशा तुम्हाला पण सांगतोय आणि तुमच्या आईला पण सांगतोय, मी काही येत नाही. मी इकडंच कुठं पण शेण काढून राहील, पण सुकानं राहील. लय वैतागलोय मी, मला यायचंच नाही आहे मेन. आता तो माझा मित्र जो आहे ना, तो दादा येतोय, तो 15-20 मिनिटात येईल. मग नंतर व्हिडिओ येईलच आमच्या दोघांचा मिळून. फ्रेश नाही झालोय अजून मी. खरं तर प्रवासात खूप थकून गेलोय मी. एवढा थकलोय, खूप गर्दी होती, बसायला जागा पण भेटली नाही, एवढी गर्दी होती. कधी घरी जाईल त्यांच्या आणि कधी फ्रेश होऊन मस्त आराम करेल असं झालंय. तुम्हाला दाखवतो मी कोणत्या दादाकडे आलोय ते. कंटाळा. लोकांना वाटलं असेल आता तो कोणत्या दादाकडे चाललाय, पण मी माझ्याच दादाकडे आलतो. तर आम्ही बाजारात आलोय, चला तुम्हाला बाजार दाखवतो. मी येऊ का फिरून? इकडं बघा, हे बाजार आहे बोंबिलाचा वगैरे. दादांनी मला म्हटलेलं तिथंच थांबण्याचा. आता खूप जणांना वाटलं असेल यानं कोणत्या दादाकडे चाललाय आणि कोणत्या मित्राकडं. मी माझ्या दादाला सोडून कुठं जाईल बरं. हा, तो अलिबागचा दादा बोलवत होता, पण मला माहीत नाही म्हणून नाही गेलो मी. बघा वेगवेगळ्या जातीची मासे. हे आहे बोंबिलचा बाजार. असा गच्च भरलाय लांब त्या झाडांपर्यंत. खडूसा बोंबिलाचा बाजार आहे. मग दादा बोलले थांब इथं आणि आपण थोडासा बाजार करायचा आहे म्हणलं. थांबलो इथं मी. विषय असा होता, मी जात होतो दुसरीकडंच. पर दादांनी मला म्हटलं इकडं तिकडं कुठं पण जायची गरज नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे तू इकडं ये, तुझा प्रॉब्लेम सॉल्व करतो. आल्या तर पहिलं धुलाई केली आहे त्यांनी माझी. हे बघा बोंबिलचा बाजार त्यांनी घ्यायले तिकडं. मी आलतो इकडं शूटिंग करण्यासाठी. लांब पसरट आहे, एवढा कधी फिरून. काय मस्त मस्त आहे. आमच्या इकडं बसत्यात 1-2 बाया आणि त्या आणत्यात फक्त असलं. हे असलं किती तर वेगवेगळ्या जातीचे बोंबील आहेत. या 50ला पाहिली आहे, या 50ला पाहिली, या 50ला पाहिली. सगळी माझी दादा तिथंच बाजार करतात. माझी अजून आंघोळ नाही, लवकर जायचं आहे मला घरी. म्हणजे घरी म्हणजे माझ्या घरी नाही, इकडं जायचं आहे वाड्याला. कधी आंघोळ होईल आणि कधी फ्रेश होऊन मी असा मोकळा होईल असं वाटतं. घेतलं दादा, निघायचं आहे. बापरे, अशी गर्दी आहे, ऑक्सिजन लेवलच कमी झालाय. नुसता अंगाला घाम सुटलाय. दादांचं काहीतर घेतात ते, त्यामुळे गेले तिकडं. मी म्हणलं मी थांबतो इथंच. ऊस पण आणलाय ना, तर वजन खूप आहे ऊसाचा, त्यामुळं म्हणलं दादा मी थांबतो इथं, काय घ्यायचं ते घेऊन या. काय तर आणाय गेलं. मच्छी मार्केट, बोंबलाचा मार्केट एवढा मोठा आहे. अख्खा धाराशिवचा आठवड्याचा बाजार भरतो का तेवढा मोठा मच्छीचा बोंबील वगैरे त्याचा बाजार आहे. तेवढा मोठा, त्याच्यापेक्षा जास्त पण असेल. तिथंच फिरतोय आम्ही कधीपासून, गोल 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 गोल.
आता म्हणा मला काय म्हणायचं ते म्हणत असतील पोरं बायको सोडून मजा मारत फिरायलाय. तर काल कमेंट आल्यातच की काम सोडून काम चुकारपणा करून पळून गेलाय हे ते. आता काय म्हणायचं ते म्हणू बापडीचं. मी दिलाय विचार करायचा सोडून. माझं जीवन मला पण मध्ये मध्ये जगून घ्यायचं. आता निघणार आहे आम्ही घरी. जस्ट काय तर फक्त बोलले दादा 5 मिनिटात आलो. ते काय दिसतात दादा काही तर घेतात मासा वगैरे घेतात ते दिसतात ना. आमचा दादा म्हणतोय आता दादा माग आलता ना आपल्याकडं किती एक महिना पण झाला नसेल. मला म्हणतात दादा किती सुकलाय रे तू, पहिला कसा होता ना आता कसा झालाय. म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी हाय जाडा लट्ट म्हणून, पण मी वजन कमी झालंय माझं. काम पण रोज भरपूर आहे ना. बाया माझ्याकडेच बघतात मोबाईल कॅमेरा चालू केला तेव्हा तर काय म्हणतात नुसता व्हिडिओ काढतोय पोरगा चापरेट आहे काय घेत नाही. मी म्हणलं बोंबिलचं दाखवावा असा एक क्लिप काढत होतो तर त्या मला म्हणतात घे काय घेतो. आरत तुरत खूप बोलतात हे लोक, म्हणजे आवाजावं नाही बोलत. भाजीपाला पण भरलाय कोपऱ्यात. आमच्यासारखं नाही बाबा, पण किलोवरती असं वाटा करून ठेवल्यात एवढे अर्धा पाव किलोचे वाटे असतील तसं ठेवलंय आणि वाट्यावर विकतात, किलोवर नाही. आमच्याकडं कोथिंबीर मेथीचे काही भाज्या असतात त्याच फक्त असं देतात, नाहीतर किलोवर वजनावर असतं. इथं वाट्यावर चालू आहे. असं वांगे मिरची सगळंच वाटं ठेवल्यात, असं किलोवर नाही. दादा पण आले. काय आणलं दादा? पापलेट. मी म्हणतोय दादा कुठं गेलाय लय गरम व्हायलंय. आता निघू घरला गुपचूप. ऑक्सिजन कमी झालाय इथं, एवढी गर्दी आहे. झाला बघा चाललोय आता. दादा इकडं भाजीपाला किलोवर नाही विकत काय वांगे वगैरे? कुठं विकतात ते? वाटाच ठेवल्यात. हे काय असं वाटा ठेवल्यात, कुठं आहे किलोवर? नाही की डाळ पण असंच ठेवल्यात बाबा पुड्या बांधून. हे वकट्या काय वकट्याच की वाकट्या. निघायलोय बाबा आम्ही आता बाहेर. लय गरम व्हायलंय.